शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या इट्स ऑल अबाउट जर्नी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आहे आपण चिपळूणमध्ये आणि आज आपलं या ठिकाणी शूट आहे. गावाचं नाव मला आता एक्झॅक्टली माहीत नाही, पण मी आता पालवणमध्ये आहे आणि इथून आपल्याला शेजारच्याच गावात जायचं आहे. तर मित्रांनो, आपण परवा रात्री निघालो होतो, परंतु ट्रेनचा काही प्रॉब्लेम नसल्यामुळे आपल्याला ज्या ट्रेनने यायचं होतं ती ट्रेन आपल्याला मिळू शकली नव्हती. त्यानंतर आपण मंगला एक्सप्रेस सकाळची 5:30ची ट्रेन घेतली होती कल्याणहून आणि आपण 1:30 वाजता रत्नागिरी स्टेशनला जाऊन पोचलो होतो आणि तिकडून मग ही अक्षय सरांची बाईक होती ती आपण घेऊन चिपळूणमध्ये आलो होतो शूटसाठी. तर आता 12:30चा मुहूर्त आहे. तर आता आपल्याला त्या ठिकाणी पोचायचं आहे. चला तर भेटूया आपण थोड्या वेळाने. मित्रांनो, फायनली आपण या ठिकाणी येऊन पोचलो आहे. या इथे आपला शूट असणार आहे आणि हे दोन आजचे कपल्स आहेत. तुझं काय करत नाही मी. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले 4 आणि आता आपलं ऑलमोस्ट शूट संपलेलं आहे आणि आता कपल शूट झाल्यानंतर आपण इथून निघणार आहोत. रात्रीची ट्रेन आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता नारळाची आणि आंब्याची झाडे आहेत. ते माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही. आंबे लागले आहेत आंब्याच्या झाडाला. तुम्हाला जवळून दाखवतो, थांबा. बघा, इतक्या जवळ आहेत आणि याची हाईट बघा, एवढीच हाईट आहे. आता आपण या ठिकाणी इकडे कपल शूट घेऊया दोघांचं. 2 कपल्स आहेत. आता दोघांनी हात पकडा नाही, त्यांचे हात पकडा, हसबंडचे. असं होल्ड करा, असं होल्ड करा. हां, तुम्ही ते बघा, तुम्ही करत बघा. लास्ट आहे, मला बघा तुम्ही. गुड इव्हिनिंग मित्रांनो. तर आता आपलं इकडचं शूट संपलेलं आहे. आता आपण अक्षयच्या घरी जाऊन बॅग घेणार आणि स्टेशनला जाणार आहोत. तर मित्रांनो, अक्षयच्या दादाने आपल्यासाठी बाईक ठेवली होती घरी जायला, कारण इथून मला वाटतं एक 10 ते 12 किलोमीटर आहे. तर ही बाईक आहे. तर ही बाईक घेऊन आपण अक्षयच्या घरी जाणार आहोत. चलो. तर मित्रांनो, आता आपण निघालोच होतो, पण मला एक उजव्या बाजूला एक मंदिर दिसतंय या गावचं, मला वाटतं असेल. तर मी तुम्हाला दाखवतो. चला तर आपण आता ते बघूनच येऊया, कारण मला बघूनच असं वाटतं की तिथे जायलाच पाहिजे. खूप छान वाटते लांबूनच.
हे बघा, हे ते मंदिर आहे. मला वाटतं त्यांचं गाव देवतेचं असेल. आपण थोडं जवळ जाऊन बघूया. चला. तर मित्रांनो, या मंदिरात जायला या अशा सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या पायऱ्या आहेत. चला तर आपण बघूया मंदिर. लांबून तर खूप भारी वाटलं होतं मला. तर मित्रांनो, हे सुरुवातीचं ही मूर्ती आहे त्यांची, ग्रामदेवतेची. दर्शन घेऊया. हे देवा, पहिल्यांदा तुझ्या या हद्दीत आलो आहे, तर काही चूकबूत झाली असेल तर माफ कर. आणि ते तिकडे त्यांची सहान आहे. आणि सीन बघू शकता तुम्ही, काय भारी आहे. हे बघा, आता मला फोटो पण घ्यायचा आहे, बट जर मी फोटो घेतला तर ह्या अँगलमध्ये घेईन. कसला भारी आहे ना बघा. सिनेमॅटिक फुटेज घ्यायला आता आपल्याकडे वेळ आहे फारसा. तर आपण मंदिराचं दर्शन घेऊया. हे बघा, किती शांत आणि रम्य ठिकाण आहे हे. बघताय, पाहतो बाबा, सालबा देवी, मानावी देवी, चंडिका देवी, वाघजाई देवी, काळकाई, इटलाई, महालक्ष्मी देवी. बापरे, हे कोणी, इथे 8 मूर्ती आहेत समोर. समोर शंकराचा हे आहे, लिंग आहे, शिवलिंग. आणि नंदी आहे. आणि भली मोठी दीपज्योत पेटती आहे, ती पण मला वाटतं दगडी असावी. तर मित्रांनो, अचानक दिसलं डोळ्यासमोर आणि मी इमिजिएटली लगेच वरती आलो. पण खूप भारी वाटलं. खूप शांत ठिकाण आहे हे. मंदिर पण खूप छान आहे. एल-सी घेऊया, नाही तर विसरून जाऊ. हे बघा, मंदिर परिसर. किती सुंदर आहे ना सूर्यास्त इथून. आई गावदेवी सगळं मंदिराचं नाव आहे, पण आतमध्ये तर तुम्ही बघितलं सगळ्या देवी देवतांची दगडी मूर्ती आहेत. शेजारी पाण्याची टाकंसुद्धा. चला तर, आता वेळ झाली निघायची. आणि आता आपण इथून थेट बॅग घेऊन स्टेशनला वळणार आहोत. बघूया, पुढचं प्लॅन असंच आहे. पण आता काय, घरी जाऊनच कळेल. अजून फायनल डिसिजन झालेलं नाही आहे. बट तरी हा 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 हा, कसलं भारी वाटतं इथे. सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. चलो बाय, बाद में मिलते. नंतर भेटूया आपण. सॉरी की हिंदी बोललो. नंतर भेटूया आपण. चला मित्रांनो, मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. चलो. तर मित्रांनो, हे बघा, एल-सी कुठे लावले बघा. आणि पकडायला सुद्धा कोण नाही. मीच एकटाच शूट पण करतोय आणि ड्रायव्हिंग पण करतोय. कसला सीन आहे ना. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आपण मित्राच्या घरी आलो होतो. तोच आपल्याला आता चिपळूणपर्यंत सोडणार आहे. अक्षयची बाईक तर आहेच, तो ठेवून गेला होता. आता आपण चिपळूण स्टेशनला जाऊया आणि मग ठरवूया की आज रात्री जायचं आहे की उद्या जायचं आहे. कारण मला रात्रीचा प्रवास आवडत नाही. आता बघूया, पुढे जाऊन ठरवू. चलो.